इथं एवढं गबाळ जमलं यातलं निमच कीर्तन ऐकायला निम तर एकाच कामासाठी आले. पोरगी कशी असो एकदा टीव्हीत बघितली एकदा समक्षच बघायची महाराज. नाकाच्या जागेवरच नाक आहे र, डोळ्याच्या जागेवरच डोळे येत. लईच अवघड आहे महाराज. पण लोक म्हणजे कशी आहेत ना, कसा गोड बोलो नि ग काटा काढिला अशी लोक आहेत महाराज. काय तोंडावर गोड बोलते ताई. तुमच्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही. तुमच्याशिवाय मी दुसऱ्याचं ऐकतच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं. आणि कीर्तन संपलं की तोच शेजारच्याला म्हणतो तीच ती बिग बॉस वाली. काय म्हणायचं तीच ती लोक गोड हीच बोलते मग खवटही लोक लईच बोंबलायची गोष्ट अवघड आहे महाराज. काय सांगता. पण जाऊ द्या दादा, लोकांचं कुठं मनावर घेता. चला या जागेवर या. आता यांचं झालं. मी तुम्हाला इशारा का केला नाही तर तुम्ही लय भारी इशारा करा. तुमचं नवऱ्याचं भांडण चालू असावं त्या दणक्यात पाहुणा यावं. तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, तुम्ही फक्त इशारा करा. ज्याला कळलं त्याचा संसार झाला. आणि संसार अशी गोष्ट आहे ना, हे बघा शेवटी आपली अर्धांगिनी आहे. कशी असली तरी माया करत जा. सगळं घरदार सोडून आली जरा आगाव आहे पण ठीक आहे महाराज. करीत जा आपलं माया. कसं आहे केल्याशिवाय पर्याय नाही की नाही. आता दुसरी देणार बी नाही महाराज आपल्याला. आणि काही म्हणा आता की नाही कोरोनात लईच लाट खापलाय त्यामुळे बायको भेटायचं बी अवघड आहे महाराज. कोरोनात काही चांगलं झालं काही वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लई चांगली झाली. ती म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काही वादच नाही. चिचके एवढं नाक ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेलं. त्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलं. मजा आली महाराज. कोरोनात सगळ्यात जास्त वाटुळं कुणाचं झालं असेल तर महाराज वाटत. आमचा माझच उतरला. आम्हाला वाटायचं ना आय एम किंग ऑफ मॅन असं वाटायचं महाराज. असं सगळ्या माणसात आपण किंग आहे. 10 माणसं पुढं 10 माणसं मागं, रोज एक जॅकेट, रोज एक शाला, रोज एक फेटा. घरात बी मला लई किंमत. दिवसात 3-3 कीर्तन. घरी गेली की आई हातात ताट हातात तांबे. 8-8 दिवस लेकरू घरी येत नाही. बाप माझा इथंच आहे माय घरी महाराज. लय माया आपली लय आईटच तसली आईटच नाही. पण जसा कोरोना आला कीर्तन बंद पडली. 6 दिवस माझ्या आईनं खपवून घेतलं. 7व्या दिवशी माझी माय म्हणली कीर्तन नाही काय नाही कशानं ताट दिलं. वाट कामवाल्या बाया नाही घास भांडीन कार झाडून एवढंच केलं महाराज 2 वर्ष. तेव्हा कळलं याच मजा करण्यात मजा खरंच नाही. लईच अवघड आहे महाराज. आता मला एवढी ताट दिसतात की नाही एवढी आईट मध्ये 2 वर्ष निस्ता बनेल आणि टाळेल दुसरं काहीच नव्हतं महाराज. सप्ता नाही काय नाही काय नाही. आता आमची आईट चालली कशाचं काय. लोक आता कीर्तन संपलं की म्हणणार ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष कुठं मी आता स्वार्थी लोक आहे दादा. इमानदारीनं सांगा कुठे गेले संतोष भाऊ. मला इमानदारीनं सांगा संतोष भाऊ महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर आज आज नक्की करते मी गेल्यावर महाराज. इमानदारीनं सांगा येऊस तर करता का जाऊस तर करता. तुम्ही बी ठेवलीच असतील की कीर्तन. येऊस तर करता का जाऊस तर करता. आणि गेल्यावर तिकडे उलताना का नाशिकच्या घाटात महाराज. बरं कुणी विचारित नाही दादा ही दुनिया आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तुमच्या नावात प्रसिद्धी आहे तोपर्यंत ही लोक तुमची. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे सब पैसे के भाई भाई सब पैसे के
दिल का साथी कोई नहीं, मग देव माझा मी देवाचा। हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, हम तुम्हारे तुम हमारे ही रहो। ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, हम तुम्हारे देव आपलं असलं ना मग बाकीच्यांची चिंता करायची गरज नाही। चला देवाला आपलंसं करायचं ना, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याच्यावर प्रेम केलं ना महाराज, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिल तार है। हरि बोल, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। आणि याच्यावर ज्याला प्रेम करता आलं बस त्याने पंढरीची वारी करावी, एकादश करावी, हा व्यापार करावा, मोक्ष। शेवटी सांगणं काम माझं, जास्त काही करू नका। आज 28 योग्य झालं पांडुरंग त्या विठोबा उभा, त्याचं कारण मायबापाची सेवा। आज संतोषदानी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ एवढा सुंदर कार्यक्रम केला, त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। आता बसलेली असंही म्हणतील पाकिटच त्यांनी दिलंय, आभार मानणं कामच आहे तुझं। पण दादा त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचे आभार मानत नाही, दादांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचे आभार मानत नाही, पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचा आभार मानते। ज्यांना कळलं की मोक्षासाठी भगवंताच्या नामा इतकं श्रेष्ठ काही सगळं करतं माऊली देवाच्या नामाने, फक्त विश्वास ठेवा। विश्वास येतो करी स्वामीवरी, फक्त विश्वास ठेवा, सगळं काहीतरी। शेवटी आज जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे। आईचं कसं असतं ना, माय सगळ्याला कळत, पोराला मारणारा बाप दिसतो पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप दिसतो। रात्री बेरात्री आलात ना दरवाजा उघडणारा बाप असतो। माझ्या बापाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताच्या घरी दिली असू द्या, एक पोरगी गरीबाच्या घरी दिली असू द्या, माझा बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जाणार नाही, पण जी गरीबाच्या घरी दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहणार नाही, कारण गरज आहे तिथं बाप उभा असतो। कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा रे, त्याचे डिजलेले पाय सुरको, त्या फुलाला चेहरा बघा आणि आज वडिलांच्या स्मरणार्थ कीर्तन आहे म्हणून सांगते। जर हे कीर्तन सार्थकी लावायचं असेल तर त्या बापाच्या चरणाला हात लावून वचन घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण दादा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही। स्वाभिमान हा बापाचा सगळ्यात मोठा दागिना असतो आणि म्हणून आज त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हे कीर्तन। आणि जर मोक्ष हवा तिने मुक्ती विचारी साधेल्या हरिमुखे म्हणा, मुखाने त्याचं नाव घ्या, 4ही मुक्त्या क्षणात आहेत, देवाच्या दारात आहेत। आज नाही म्हटलं तरी यांची वेळ गेली आहे, ज्यांची वेळ आहे हा कीर्तन सोहळा त्यांच्यासाठी संभाळ। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बात पूजा कराने से क्या फायदा। वेळ गेली ना पुन्हा ओरडू नका, वेळ जायच्या आधी सांगत व्हा ही विनंती आहे। सुंदर असा सोडा प्रेमाने भगवंत चिंतन आणि मग पुढे जाऊया। विठोबाय रखुमा विठोबा
कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी महाराज. जेव्हा बघती सत माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं वाटतंय. आमदार व्हायची लायकी नाही तुझी दादा. झाला तर भिकारीच होशील तू महाराज. आणि पोरीच्या पायात आमदार. प्रेमाने सांग. नामस्मरणाशिवाय तरला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. नामाने तराल नाही तराल पण वाया जाणार नाही तुला. आज इथं जी पोरं आहेत ना पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण हे जिथं असतील ना तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. एवढी खात्री. काही काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. नाही रे दादा. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. किती हाय प्रोफेशनल झालात ना तरी शेवटी नतमस्तक पांडुरंगा चरणावरच व्हावं लागणार आहे. शेवटी याची मातीच होणार आहे. म्हणून बाह्य अंगाला जास्त बोलू नका. कधीतरी मनावरही प्रेम करायला शिका. मग पुन्हा एकदा सुंदर असं नियोजन जाधव कुटुंबियाच्या माध्यमातून इथे पार पडला. मग आमचे संतोष दादा आपल्या व्यापारातून सवड काढून त्यांच्या वडिलांनी केलेल्या कर्तृत्वाची कर्तव्याची जाण ठेवली. व्यवसाय करत करत शेती करत करत ज्यांनी आपलं कुटुंब आपल्या खांद्यावर पुरेपूरपणे पेललं आणि त्याच वडिलांची परंपरा पुढे नेत. माझ्या वडिलांची मिरास सेवा देवा तुझी चरणसेवा त्या पांडुरंगाची चरणसेवा करत करत आज त्यांच्या 5.5 महिन्यांचा हा कार्यक्रमाचा कीर्तन सोहळा